बंद करा बंद करा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम दयाकाधी क्रोधका हाताला पादे असं राहते धर्मार्थ काम मोक्ष शिवदेवता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम दयाकाधी क्रोधका एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचा भेद वाचे वदता शिवनाम दयाकाधी क्रोधका विठोबा शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम दयानवादे क्रोधकाम प्रस्तुत प्रसंगी कीर्तन सेवेतल्या निवडलेला अभंग शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणांचा आणि भगवान शिवाची महती वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये श्री संत एकनाथ महाराज आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तर पूर्वी आपण इथं सांगता येणार तरी श्री
शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते, वाचे मदता शिवनाम तया बाधी बोधका. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील असणारी ही काल्याची नाही, शिवरात्रीची म्हणजे या दिव्य पर्वणीची असणारी कीर्तनमुक्ती सेवा ही अंगाने करुणावरून आले. भक्तकाम कल्पतून भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने, त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळीच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांचा आहे. अभंगाच्या माध्यमातून नाथ महाराज भगवान शिवाची महती वर्णन करून सांगतात. काय सांगतात महाराज? भगवान शिव हे अतिशय घोडं दैवत आहे आणि सामान्य घोडं नसून हे घोड्यांचे चक्रवर्ती असणारं दैवत आहे. म्हणजे सामान्य घोडे पाहायला मिळतात जगामध्ये, पण ते सगळे पूर्ण घोडे असतात असं नाही, ते ठग घोडे असतात. म्हणजे घोडा म्हणजे ओरिजिनल घोडा असायला हवा. ओरिजिनल घोडा जर पाहिला तर फक्त भगवान शंकराकडे पाहिल्यावरच पाहायला मिळू शकतो, दुसरा त्याने घोडा सापडत नाही. म्हणून घोड्यांचे चक्रवर्ती आहेत भगवान शंकर. हे शिव घोडा चक्रवर्ती म्हणून असा असणारा जो घोडा देव, त्याचे पाय मी माझ्या चित्तात धारण केलेले आहेत. हे त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे चरण मी माझ्या चित्तात अखंड त्यांनी स्मरतो आहे, त्याचं मी ध्यान करतो आहे. महाराज भगवान शंकराच्या चरणांचं ध्यान केल्यानं, चित्तामध्ये भगवानच्या शंकराचे चरण सापडल्यानं काय होतं? अखंड त्याचं नामचिंतन केलं. चरण चित्तामध्ये साठवायचं म्हणजे काय करायचं? भगवान शंकराच्या चरणांचं स्मरण करत भगवान शंकराचं नामचिंतन करायचं. त्या चिंतनाचा परिणाम जर काय होत असेल, जो अंतःकरणामध्ये, अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये, चित्तामध्ये भगवान शंकराच्या चरणांचं स्मरण करत करत भगवान शंकराचं नाम जप करतो, त्याच्या अंतःकरणामध्ये काम क्रोध आदी करून विकार बाधत नाही. तया न बाधी काम क्रोध, हे वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम, क्रोध हे काम त्याला बाधत नाही. ही त्यांनी भगवान शंकराच्या स्मरणाची, भगवान शंकराच्या नामचिंतनाची महती आहे. हे अतिशय विशेष आहे महाराज. म्हणून त्यांनी फक्त भगवान शिवाचं स्मरण जरी करत राहिलो तरी मानवी जीवनाची इति कर्तव्यता होऊ शकते. मानवी जीवनाची, माणसाच्या जन्माला आल्यानंतर काय इति कर्तव्यता आहे असं जर कोणी म्हणत असेल तर माणसाच्या जीवनामध्ये आल्यानंतर पुरुषार्थ त्याने केला पाहिजे. पुरुषार्थ काय पुरुषार्थ आहे? 4 प्रकारचे पुरुषार्थ आहेत. एक आहे धर्म, दुसरा आहे अर्थ, तिसरा आहे काम आणि चौथा आहे मोक्ष. म्हणजे मोक्ष प्राप्तीकरिताच अट्टहास त्यांनी मानवी जीवनाचा असावा. नवीन माणसालाच हे पुरुषार्थ कळतात, हे गाढवा कुत्र्यांना कळत नाही. त्यांना पुरुषार्थाशी काही घेणं देणं नाही. म्हणून माणसाच्या जीवनातच या पुरुषार्थांचा विचार पाहिला जातो. म्हणून त्यांनी पुरुषार्थ साध्य करावा. कसा साध्य करता येईल पुरुषार्थ? कोणत्या माध्यमातून पुरुषार्थ साध्य करता येईल असं जर कोणी म्हणत असेल तर सरळ सरळ गोष्ट आहे. भगवान शंकराची सेवा केल्यानं, भगवान शंकराचं नामस्मरण केल्यानं, भगवान शंकराचा जप केल्यानं त्याला 4ही पुरुषार्थ प्राप्त होऊ शकतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. शिव देखता प्रत्यक्ष, शिवाला प्रत्यक्ष पाहिल्यानं धर्म, अर्थ, काम, मोक्ष त्यांनी प्राप्त होत असतात. हे विशेषत्व भगवान शिवाचं आहे. म्हणून हा शिव काय करतो तर मोक्षरूपी पुरुषार्थ देतो. म्हणजेच त्यांनी काळाची भीती अंतःकरणातून घालून टाकते. जो भगवान शंकराची, भगवान शिवाची उपासना करणार आहे त्याला काळाची कोणत्याच प्रकाराने भीती शिल्लक राहत नाही. म्हणून एका जनार्दनी शिव निवारे कळी काळाचा भेव. म्हणजे भेव म्हणजे भीती आणि कळी काळाचा म्हणजे काळ जो सर्वांना त्यांनी खाण्याकरिता टपलेला आहे. हल्ली असणारं जे युग आहे हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये माणसाची बुद्धी भ्रमित होते आहे. हे कलियुग सर्व लोकांना उपद्रव करत आहे आणि काळ सर्व लोकांना भेडसावतो आहे. जो भगवान शिवाच्या दर्शनापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे त्याला त्यांनी कळीचाही त्रास वाटत नाही, काळाचाही त्रास वाटत नाही. हे विशेषत्व भगवान शंकराच्या दर्शनानं प्राप्त होणार आहे. म्हणून नाथपरात वर्णन करून सांगतात, एका जनार्दनी शिव निवारे कळी काळाचा भेव. कळी काळाची भीती त्यांनी घालवणारे भगवान शंकर आहेत. म्हणून आपण सर्वांनी काय करावं तर भगवान शिवाचं त्यांनी स्मरण करावं आणि त्या स्मरणानं कृतार्थ व्हावं. हा दिव्य असणारा भाव आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ सांगण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा
शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम दयाल साधिकृत काम. आज महाशिवरात्री आहे आणि या शिवरात्रीच्या पर्वणीवरती आपण सर्वजण भगवान शिवाची सेवा करण्याकरिता या ठिकाणी उपस्थित आहोत. सकाळच्या सत्रातली असणारी ही भगवान शंकराची सेवा आहे. तसं तर शिवरात्रीची पर्वणी, शिवरात्रीचा उत्सव हा रात्रीच्या वेळेला केला जातो. त्याच्या नावातच दडलेलं शिवरात्री म्हणजे रात्री करण्याचा उत्सव आहे, पण दिवसभर आपण हा सोहळा या ठिकाणी साजरा करत आहोत. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये काही विशेष असणाऱ्या पर्वणी पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये महाशिवरात्री, गोकुळाष्टमी, रामनवमी, नरसिंह जयंती, वामन जयंती या 5 महापर्वण्या आहेत. या 5 महापर्वण्यांना दिवसभर निराहार राहावं असा एक नियम असतो, त्याला व्रत म्हणतात. पण शिवरात्री हे व्रत आहे. पण व्रत आपण जीवनामध्ये आचरण केलं भगवान शिवाला स्मरून शिवरात्रीचं, तर भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होतात. लोकांना एकच शिवरात्र माहिती आहे, तुम्ही ऐकतात ना सगळं, एकच शिवरात्र लोकांना माहिती आहे, वर्षातून एकदा येणार आहे. पण तसं नाही, दर महिन्याला शिवरात्र येते, प्रत्येक महिन्याला शिवरात्र असते. फक्त या शिवरात्रीला महाशिवरात्र म्हणतात. म्हणजे ती शिवरात्र अतिशय महत्वाची आहे का? त्याचं कारण असं आहे की आजच्या दिवशी त्यांनी भगवान शिव ज्योतिर्मय स्वरूपात प्रत्यक्ष प्रगट झाले. पण तो आजचा असणारा हा दिवस आहे, पण त्या दिवसाला विशेष असणारं महत्व प्राप्त झालं. म्हणून अखिल विश्वामध्ये जिथे जिथे भगवान शिवाचे स्थान आहेत त्या त्या ठिकाणी ही पर्वणी मोठ्या उत्साहात अशा पद्धतीने साजरी केली जाते. आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आपल्या या गावामध्ये आणि प्रत्यक्ष त्यांनी पिंपळेश्वर भगवान महादेव या ठिकाणी वास्तव्य करत आहेत. पिंपलाद नावाचे जे ऋषी आहेत त्या ऋषींची असणारी चरित्रकथा आपण याच्या आधी अनेक वेळेला श्रवण केली असेल. म्हणून दैत्यांचा उपद्रव त्यांनी होत होता. ऋषीमुनींना तपश्चर्या करण्याकरिता त्यांनी विक्षेप निर्माण होत होता, आणि तो विक्षेप घालवण्याकरिता भगवान शंकराला प्रत्यक्ष प्रगट व्हावं लागलं. म्हणून त्यांनी भक्ताकरिता भगवान या ठिकाणी उपस्थित आहेत. असं असणारे हे दिव्य स्थान आहे. जर हे स्थान आपल्या ठिकाणी नसतं तर आपल्याला भगवान शिवाची सेवा करण्याकरिता दुसरीकडे कुठेतरी जावं लागलं असतं. म्हणजे भगवान शंकराने आपल्या सर्वांवर उपकार केला आणि ते स्वतःच या ठिकाणी वास्तव्याला येऊन थांबलेले आहेत. आणि एकटे स्वतः आले असं नाही, गंगा सुद्धा बरोबर घेऊन आले. ती गंगा रात्रंदिवस वाहते आहे, ही कधीच बंद होत नाही. अशी प्रत्यक्ष गंगा पण या ठिकाणी वास्तव्य करते आहे. आणि जिथं भगवान शिव आहे, जिथं भगवती गंगा वाहते आहे, तिथं संत महापुरुषांचं आगमन साहजिकच त्यांनी होत असतं. पण या भूमीला नानांसारख्या महापुरुषांचे त्यांनी पदस्पर्श झाले आणि त्याचा परिणाम त्यांनी संपूर्ण वास्तू सुद्धा आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळाली. आणि या माध्यमातून आपण सर्वजण सेवा करतो आहोत, आनंद अशा पद्धतीने घेतो आहोत. म्हणून आज शिवरात्र आहे, शिवरात्रीची कथा रात्री सांगायची असते, पण अभंगाच्या ओघात त्यांनी जेवढं मला 1 तास भरात बोलता येईल, आता 11 वाजून 10 मिनिटं होत आलेली आहेत आणि 12 वाजेपर्यंत आपण फार सेवा करणार आहोत. म्हणून अभंगावर थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. ज्या देवाकरिता आपण उपस्थित आहोत तो अतिशय भोळा असणारा देव आहे. देव अनेक आहेत महाराज जगामध्ये. पांडुरंगाची भक्ती करणारे आपण सर्वजण वारकरी आहोत. असा भामटा देव त्यांनी पाहायला भेटत नाही. म्हणजे तो त्यांनी इतका चतुर आहे, इतका हाडे घेणारा आहे की तो भक्ताला पूर्णपणे त्यांनी कसाला लावून त्याला तापून मग स्वीकारत असतो. असं त्यांनी त्याचा स्वभाव आहे. तुम्हाला देवाला भामटा म्हणतो, माणसाला म्हणतो इथपर्यंत ठीक आहे, देवाला तरी सोडित झाले जाणार. आता त्याच्याशी रोज बोलायचं ना महाराज. रोज जर बोलायचं म्हणलं तर घसरट होते ना माणसाची. घसरट झाल्यानंतर असे शब्द सहज होत असतात. हा महत्वाचा विचार. म्हणजे का सांगतो, तुम्ही पण घसरट करून घ्या, तुम्हाला पण बोलता येईल असं महत्वाचा विचार सांगतो. म्हणून आपण आपलं जीवन त्याच्या समोर समर्पित केलं की मग मात्र त्याचं झाल्यानंतर कोणत्याच प्रकारचा पडदा शिल्लक राहत नाही. आणि तो पडदा न राहिल्यामुळे त्याच्याशी एकरूपता होऊन जाते असं. म्हणून त्यांनी भगवान विष्णू, भगवान पांडुरंग परमात्मा जो देव आहे तो त्यांनी महाराज भक्तांवर सहजासहजी प्रसन्न होत नाही. त्याची फार आढळ फार परीक्षा घेतो, फार त्यांनी त्रस्त करून टाकतो, व्याकुळ व्हायला लावतो, मग त्यांनी प्रसन्न होतो. हा महत्वाचा विचार. पण ज्या देवतेकरिता आपण सर्वजण उपस्थित आहोत या देवाकरिता जास्त आडेधाडे घ्यावे लागत नाहीत, फार कष्ट सहन करावे लागत नाही. नामदेव महाराज बरोबर सांगतात, हे एक पसाप आणि एक बिलवद पूजन केवळ सर्व पूजन. एक पसाप आहे. पसा म्हणजे मी तरी ओंजळ करून दाखवतोय. पसा म्हणजे एवढंच.
एक पासा पाणी, एवढंच पाणी व्हायचं. एक बिलवदल, एक बेलाचं पाणी त्यांनी व्हायचं. आणि कर्मधर्म संयोगानं जर बेलाचं पाणी मिळालं नाही तर निर्गुणाचं पान वाहिलं तरी प्रसन्न होतं. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी तुम्हाला तरी बोल तरी गंगावती जरी स्नानाला गंगावती शब्दाचा अर्थ होतो निर्गुण. निर्गुणाला सुद्धा बेलासारखे 3 पानं असतात. म्हणून निर्गुण व्हायला तरी प्रसन्न होणारा देव आहे, हे त्याचं त्यांनी विशेषत्व आहे. कोणत्याही कारणाला प्रसन्न होतो का? प्रसन्न व्हायला कारण लागत नाही असा असणारा देव आहे. म्हणून भिल्ल त्यांनी शिकार करण्याकरिता गेला होता. चंड भिल्ल त्याचं नाव होतं. तो शिकार करण्याच्या उद्देशाने गेला होता, पण शिकार सापडत नव्हती. बेलाच्या झाडावर जाऊन बसला. खाली एक जुनं त्यांनी महादेवाची पिंड हरणांची वाट पाहत. मग ते हरण दिसावेत म्हणून बेलाचं पान तोडायचं, खाली टाकायचं, पान तोडायचं, खाली टाकायचं. ते योगायोगानं पिंडीवर जाऊन पडायचं. ती पानं पिंडीवर पडले. भगवान शंकर प्रसन्न झाले. हरण समोरून आले, मारण्याचा त्यानं प्रयत्न केला. लांबायचं काय संक्षिप्त रूपानं सांगतो. मग त्या हरणांना म्हणतात वाचा फुटली. ती बोलू लागली, ती हरण म्हणू लागली मारू नकोस. मग माझ्या घरी छोटे छोटे पाडसं घरी आहेत, मी त्यांना भेटण्याकरिता मी जाते. बराचसा संवाद झाला. तुला शब्द देते मी परत येईल. आणि मग त्यांनी वाट पाहिली. ती हरणी त्यांनी खोप्यापर्यंत गेली. तिथून तिच्या पिलांना बरोबर घेऊन आली. आणि मग ते पिले बोलू लागले, हे पिल्ल दादा जर मारायचं असेल तर आम्हाला आधी मार, यांना मारू नकोस. आम्ही त्यांनी लहान आहोत, आमचं मांस त्यांनी कोवळं मांस आहे, तुला फार प्रिय वाटेल, पण आम्हाला मार. प्रत्येकाला वाचा फुटली. आणि मग त्या पिल्लाचा अंतर्गत द्रवीभूत झालं. त्याने सांगितलं मी कोणालाच मारेल. त्यानं त्यांना मुक्त केलं. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन प्रत्यक्ष प्रगट झाले. अशी त्यांनी कथा पाहायला मिळते. काही संबंध नाही, फक्त निर्मळ अंतःकरणानं असणारा भिल्ल आणि त्या भिल्लाच्या अंतःकरणात ती भावना भगवान शंकरानं जाणली. काहीच कारण नसताना त्यांनी एक एक पान त्यांनी तोडून खाली टाकलं आणि महादेवाच्या पिंडीवर जाऊन पडलं. तेवढ्यांना प्रसन्न झालेला हा देव यानं शिवलोकाला सर्व लोकांना अशा पद्धतीने नेलं. ही विशेषता भगवान शंकराची आहे. याला भोळेपणा म्हणतात. एवढा भोळा असणारा देव. काय त्यांनी द्यावं आपण अनेक वेळेला श्रवण करतो. मागच्या वर्षीचा अभंग होता भस्मवटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. मग तो घ्यायचा नाही, मग हा अभंग चिंतनाकरिता घेतला. मग त्याच्यात आपण त्यांनी वर्णन पाहिलं की हा इतका भोळा देव आहे म्हणतात की भगवान या शंकराकरिता कुबेराने एक नगरी तयार केली मोठी. त्या नगरीचं नाव आहे लंका. ही सोन्याची नगरी तयार केली लंका. कोणाकरिता? भगवान शंकराकरिता. ही लंका तयार केल्यानंतर त्यांनी ती लंका देऊन टाकली भगवान शंकरा. आणि मग वास्तुशांती करायची. नवीन घर बांधलं म्हणजे वास्तुशांती करायला नको का? वास्तुशांती करण्याकरिता ब्राह्मण आणायचा. कोण ब्राह्मण आणावा? विश्रवा नावाचे ऋषी आहेत. विश्रावा नावाच्या ऋषींना पहिल्या पत्नीपासून मुलगा झाला, त्याचं नाव कुबेर. या कुबेराची नगरी कैलास पर्वताच्या पायथ्याला अलकापुरी नावाची नगरी आहे. या अलकापुरीमध्ये कुबेर राहतो, धनाचा राजा असणारा कुबेर. त्याच विश्रावा ऋषीने केकसी नावाच्या एका राक्षस कन्येबरोबर विवाह केला. तिच्यापासून 3 मुलं झाले, रावण, कुंभकर्ण आणि विभीषण. हा रावण पण ब्राह्मणाचा मुलगा आहे म्हणून ब्राह्मण झाला. कोण ब्राह्मणाला? प्रकांड पंडित रावण आहे म्हणून रावणालाच बोलवलं वास्तुशांती. वास्तुशांती रावणानं फार चांगली केली. वास्तुशांती झाल्यानंतर भूदेवाला दक्षिणा द्यायची असते. पण दक्षिणा देण्याकरिता भगवान शंकरांनी विचारलं काय दक्षिणा देऊ? रावण मला जर खरंच देणार असले तर मला शब्द द्या. हो म्हणे खरंच देणारा शब्द देतो, तू म्हणशील ते द्यायला तयार आहे. म्हणजे मग जर दक्षिणा द्यायची असली ती लंकाच मला देऊन टाका. म्हणजे घर त्यांनी बांधलं, घराची वास्तुशांती झाली आणि ब्राह्मणाला दक्षिणा द्यायची म्हणून घरच दक्षिणा म्हणून देऊन टाकलं. असा भोळा माणूस कोणी तुम्हाला जगात फार भोळे आहेत. मगच बोलला आपण सुरुवात केली, फार भोळे आहेत. इतका भोळा पाहायला भेटेल का? कधीच पाहायला भेटणार. म्हणून स्वतःचं राहतं घरच त्यांनी देऊन टाकलं, ब्राह्मणाला दक्षिणा म्हणून देऊन टाकलं. हा भोळेपणा भगवान शंकराचा आहे. पण ते सामान्य भोळे नाहीत, ते विशेष भोळे आहेत. आणि फक्त विशेष भोळे नाहीत तर ते भोळ्यांची चक्रवर्ती आहेत. असे असणारे भगवान शिव त्यांनी सहज प्रसन्न होणार आहेत. म्हणून मी त्यांच्या चरणांना माझ्या चित्तात धारण केलेल्या नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या शिव बोळा चक्रवर्ती, शिव बोळा चक्रवर्ती, शिव
त्याचे पाय माझे चित्ते डोळ्यांचा चक्रवर्ती असणारा हा देव आहे. त्याला सामान्य देव म्हणत नाहीत, महादेव असं त्यांनी म्हटलं जातं. सब बाबा के बाबा, सगळ्या देवांचा देव महादेव आहे. अनेक देवदेवता पाहायला मिळतात, पण तरी सुद्धा त्यांनी म्हणाल या सगळ्या देवतांमध्ये श्रेष्ठ स्थान जर कोणाला प्राप्त झालं असेल तर ते भगवान शिवाला प्राप्त झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की भगवान शिव ही प्रलयंकर असणारी देवता आहे, प्रलय करणारी देवता आहे. म्हणजे भगवान ब्रह्मदेव त्यांनी सृजन करतात, भगवान विष्णू पालन करतात आणि भगवान रुद्र हे त्यांनी प्रलय करतात. म्हणजे 5 रूप भगवान शंकराची पाहायला मिळतात. शिवपुराणानुसार जर पाहायचं ठरलं तर 5 प्रकारानं 5 मुख भगवान शंकराला आहे. या 5 मुखांनी 5 प्रकारची कामं भगवान शिव त्यांनी करतात. सृजन करण्याचं काम करतात, पालन करण्याचं काम करतात, संहार करण्याचं काम करतात, तिरोधान करण्याचं काम करतात आणि अनुग्रह करण्याचं काम करतात. ही 5 कामं आहेत. या 5 गोष्टींवर संपूर्ण विश्व त्यांनी पाहायला मिळतं. शिवपुराणात असं वर्णन आलेलं आहे की भगवान शिव स्वतःच त्यांनी विष्णू रूपानं प्रगट झाले. त्या विष्णूच्या नाभीतून स्वतःच ब्रह्मदेवाच्या रूपानं प्रगट झाले आणि स्वतः संहार करण्याकरिता ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटीतून रुद्र रूपानं प्रगट झाले. अशी शृंखला त्यांनी शिवपुराणामध्ये प्रत्यक्ष पाहायला मिळते. म्हणून त्यांनी एकच देव आहे पण 3 रूप धारण करून आला आणि मग तो त्यांनी स्वतःच्या लीलेनं संपूर्ण विश्वाचं सृजन करू लागला. हे सृजन त्यांनी करणं हे फक्त स्वतःचा आनंद घेण्याकरिता, खेळण्याकरिता केलेलं सृजन आहे. स्वतःच्या स्वरूपाबरोबर त्यांनी हा शिव खेळतो आहे आणि खेळण्यामध्ये त्यांनी तल्लीन आहे, मस्त आहे. त्याला सहाय्यता करण्याकरिता त्याची अर्धांगिनी भगवती जगदंबा, तिला शक्ती आपण सर्वजण त्यांनी म्हणतो. या शिवशक्तीच्या समावेशनानंच हा खेळ अशा पद्धतीने प्रत्यक्ष पाहायला मिळतो. आणि म्हणून त्यांनी खेळणारा हा देव सृजन करतो. खेळणारा हा देव त्यांनी त्या जीवजंतूंना निर्माण करून त्या सर्व जीवजंतूंचं भरण पोषण सुद्धा करतो. म्हणजे आपल्या सर्वांचं भरण पोषण करण्याचं काम सुद्धा तोच विष्णू रूपाने करत असतो. आणि त्याचं खेळून झाल्यानंतर लहान लेकरं जशी खेळ मांडतात आणि खेळून झाल्यानंतर त्यांनी मला तो खेळ स्वतःच्या हाताने मोडून टाकतात. हे जसं आहे तसा तो देव त्यांनी मला स्वतःच्या हाताने स्वतःचा खेळ मोडून टाकतो आणि खेळ मोडून टाकल्यानंतर निर्माण झालेलं हे विश्व त्याचे संपूर्ण अवशेष आपल्या स्वरूपामध्ये विलीन करून घेतो. याला तिरोधान असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? तिरोधान. आणि हे सगळं करण्याकरिता त्याची शक्ती स्वतः खर्च करतो. त्याला अनुग्रह असं म्हणतात. म्हणजे एक अनुग्रह त्यांनी अशी वस्तू आहे की फक्त परमात्माच करू शकतो, दुसरं कोणी करू शकत नाही. म्हणून तो शिव त्यांनी अतिशय भोळा आहे आणि फक्त भोळा आहे असं नाही तर अनुग्रह करण्यामध्ये त्यांनी समर्थ आहे. पण आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला त्यांनी अशा पद्धतीनं मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल, आपल्याला जर त्यांनी काळाच्या भीतीपासून दूर जायचं असेल, जीवनाची कर्तव्यता सार्थक करून घ्यायचं असेल तर भगवंताच्या अनुग्रहाची आवश्यकता आहे. त्यानं जोपर्यंत आपल्याला अनुग्रह केला नाही तोपर्यंत आपलं जीवन पूर्णत्वाला जाणार नाही. लोकांच्या दृष्टीनं जीवन पूर्णत्वाला नेणं म्हणजे बरेच वेगवेगळ्या दृष्टी आहेत. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, माणसाला असं वाटतं माझं जीवन कधी पूर्ण होईल. आता एक विद्यार्थी दशेतली पोरं आहेत किंवा शाळा शिकणारी काही पोरं सापडतात. त्यांच्या दृष्टीने त्यांनी जीवन कधी पूर्णत्वाला जाईल, त्यांचं शिक्षण जेव्हा पूर्ण होईल तेव्हा. मग शिक्षण पूर्ण झालं म्हणजे काय पूर्णत्व आहे का? एक टप्पा पूर्ण झाला की दुसरा उभा राहतो. मग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढचा टार्गेट असतं नोकरी लागली पाहिजे. मग नोकरी करता 8 तास असतो. मग त्याच्या जीवनामध्ये पूर्णत्व त्याला झाल्यासाठी वाटेल, पण केव्हा जेव्हा नोकरी लागेल तेव्हा. तर त्याला चांगली नोकरी लागली, पण नोकरी लागल्यावर फक्त पूर्णत्व आहे का? नाही ना महाराज. त्याच्यापेक्षा अजून त्यांनी पुढे मग काय करावं लागतं? नोकरी लागल्यावर काय करतात लोक? ते काय कीर्तनात सांगण्यासारखं आहे. पण वस्तुस्थिती हीच आहे. लोकांना पूर्णत्व कशात वाटतं हे मला सांगायचं. त्याला वाटतं आता लग्न केलं पाहिजे. बरं झालं लग्न, मग झालं का पूर्णत्व? लगेच नाही. मग त्याच्या पुढे अजून त्यांनी काहीतरी मुद्दा आहेच ना. मग मुलगा व्हावा असं वाटतं. मग मुलगा झाला म्हणजे टार्गेट पूर्ण झालं का? नाही. हे असं चालू राहणार कुठपर्यंत? लोकांच्या दृष्टीनं पूर्ण विराम, लोकांच्या दृष्टीनं पूर्णता, जीवनाची इति कर्तव्यता एवढ्याच गोष्टीमध्ये वाटते. याच्या पुढे त्यांची नजरच टळत नाही. याच्या पुढे विचारच करू शकत नाहीत. विचाराची स्थिती कुंठित होऊन जाते. म्हणून सगळ्या लोकांची दृष्टी, सगळ्या लोकांचा चष्मा फक्त बायका पोरांपुरता 4 भिंतीपुरताच मर्यादित आहे. पण तसं नाही. माणसाचं जीवन हे फक्त बायका पोरांमध्येच गुरगुरू फिरण्याकरिता मिळालेलं नसून माणसाचं जीवन हे मोक्ष स्वरूपाच्या प्राप्तीकरिता मिळालेलं आहे. आणि जर मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तो मोक्ष भगवंताच्या अनुग्रहाशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. आणि अनुग्रह करणारी देवता जर कोणती असेल तर ते फक्त भगवान शिव आहेत की जे आपल्या वारकरी संप्रदायाचे गुरु आहेत.
आपल्या वारकरी संप्रदायात दोन देवता त्यांनी उपास्य मानल्या जातात. एक आहे हर आणि दुसरा आहे हरी. हरी हर सांगून देव धरिती भाव शुल्लके महाराज वर्णन करून सांगतात. म्हणून त्यांनी दोन देवता मांडल्या. त्या दोन देवतांकडे पाहताना त्यांनी दोन भाव आहेत. काय भाव आहेत? भगवान विष्णूकडे पाहत असताना इष्टदेव असा भाव आहे आणि भगवान शंकराकडे पाहत असताना श्रीगुरु असा भाव आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचे श्रीगुरु जर कोण असतील तर ते भगवान शंकर आहेत म्हणा. मी सांगतो असं नाही. मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य आदिनाथ गुरु म्हणजे आदिनाथ नाम भगवान शंकर आणि हे त्यांनी सर्व सिद्धांचे गुरु आहेत. म्हणजे आपल्या संप्रदायामध्ये भगवान शंकराचं स्थान हे गुरुस्थान आहे. मग गुरु रूपाने भगवान शंकराला पाहिलं जातं आणि गुरुच हे त्यांनी शिष्यावर साधकावर जीवावर अनुग्रह करू शकतात. मग गुरु होण्याची योग्यता जर कोणाची असेल तर फक्त भगवान शंकराची आहे. पण ते त्यांनी अनुग्रह करणारे देव आहेत. म्हणून जीवनामध्ये जर त्यांनी पूर्णत्व प्राप्त करून घ्यायचं असेल, नजर त्याची उंच गेलेली आहे, चार भिंतींना सोडून गेलेली आहे, बायका पोरांना त्यांनी अशा पद्धतीने टार्गेट न करता भगवंताला टार्गेट करून जो जीवन जगतो आहे त्यालाच हे अनुग्रहाचं त्यांनी वैभव कळेल. अन्यथा दुसऱ्या लोकांना हे कळणार नाही. त्यांना त्याच्याशी काय घेणं देणं आहे. 90% लोक समाजात असे आहेत परमार्थ करणारे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण कामच करू नका. 90% समाजात परमार्थ करणारे लोक असे आहेत की ते परमार्थ फक्त प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून करतात. परत म्हणून हे वाक्य मी 90% लोक समाजामध्ये परमार्थ करणारे असे पाहायला मिळतात की जे फक्त प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून परमार्थ करतात. परमार्थ हा प्रपंच सुखाचा करण्याकरिता नसून परमार्थ हा भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरिता आहे. हे बऱ्याच लोकांना अजून माहीत सुद्धा नाही. लोक जातात देवाला. आता शिवरात्रीला केवढी गर्दी आहे. आता एरवी देव नसतो का इथं? खरं सांगा. आपण आपला भाग्यपणा आहे महाराज. काही नित्याचे लोक आहेत जे नित्य दर्शनाला येतात, सेवा करतात. ते नित्याचे आहेतच महाराज, ते करतातच, त्याच्यात काहीच दुमत नाही. आपल्यासारखे वर्षातून एकदा येतात आणि वरतून देवावर उताप करायचा प्रयत्न करतात. आम्ही आलो, मग तू काय बाप्पाचं नोकर आहे का आपल्याला? आम्ही आलो तुला पाया पडायला. मग तू ये नाही तर नको काय घेणं पडलं ते त्यांच्या मस्तीत मस्त आहेत महाराज. आपण टेम्परवारी बघतो आहोत. शिवरात्र तर दर महिन्याला असते. आधीच आपण त्यांनी बोलून सांगितलं. म्हणजे लोक सेवा करतात देवाची, लोक त्यांनी पूजा करतात देवाची. ही पूजा त्यांनी केली जाते, ही देवाकरिता केली जाते असं जर वाटत असेल तर तसं नाही की आपल्याकरिता केली जाते. बेल व्हायचा आहे पण देवाकरिता वाहत नाहीत सगळे लोक. की त्याच्यातून पुण्य मिळावं आणि माझं चांगलं व्हावं म्हणून बेल वाहतात. खरं का? म्हणजे बेलाचं पान जरी देवाला व्हायचं ठरलंय
तरी ती शंकराला शीतलता मिळावी म्हणून नाही, मला पुण्य मिळावं म्हणून. बसाभर पाणी जरी शंकराच्या पिंडीवर घालायचं ठरलं तरी शंकराला बरं वाटावं म्हणून नाही, माझं चांगलं व्हावं म्हणून. काय खोटं बोलतोय का मी? तुम्ही ऐकतात ना सर्वजण? खरं बोललेलं पण पचवलं पाहिजे आणि ते स्वीकारलं पण पाहिजे, वस्तुस्थिती आहे. म्हणून विचार करण्यासारखा मुद्दा एवढाच आहे की भजन जर करायचं असेल, जर पूजाच करायची असेल, जर सेवाच करायची असेल तर कोणत्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता त्या भगवंताकरिता भगवंताचं भजन करा. तुमच्या जीवनात काहीच कमी पडू देणार नाही. मागितल्यानंतर जेवढं मागितलं तेवढंच मिळतं आणि काही न मागता जर भगवंताचं भजन पूजन केलं, जे मनात नाही ते पण मिळतं. महत्वाचा विचार आहे ना, जे मनात नाही ते पण त्यांनी देऊ देतो. म्हणून त्यांनी भगवान असा आहे की तो त्यांनी सर्व मनोरथ पूर्ण करणार आहे. फक्त आपलं अंतकरण कसं आहे हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी अनेक देवदेवता पाहायला मिळतात. पण दोन देव मी तुमच्या समोर सांगतोय. भगवान विष्णू ही त्याने फार परीक्षा घेणारी देवता आहे, पण भगवान शंकर मात्र त्यांनी भोळे असणारे देवता आहे. गुरुरूपानं अशा पद्धतीने विद्यमान असणारे देवता आहेत आणि अनुग्रह करणारे देवता आहे. हे असं भगवान शंकराचं महत्व माणसाला कळालं की मग भगवान शंकराचं चिंतन मनुष्य त्याने सहज करू शकतो. म्हणून त्यांनी ही भगवान शंकराची महती आहे. म्हणून नाथ महाराज वर्णन करून सांगतात की शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझ्या चित्तात त्याचे पाय मी धारण केलेले आहेत. आणि फक्त चित्तात पाय धारण केले असं नाही, तर मी अखंड भगवान शंकराचं त्यांनी नामस्मरण करत आहे. वाचन त्यांनी अखंड भगवान शंकराचं त्यांनी नामस्मरण करतोय. त्या नामस्मरणानं होईल काय? जो अखंड भगवान शंकराचं नामस्मरण करतो, शिव 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 म्हणत राहतो, हे पण तोंडात यायला भाग्य लागतं मला. जसं सहजासहजी माणसाच्या तोंडात शिव येईल का? आपण कथा कीर्तनामध्ये ऐकत असतं की म्हातारं मारायला लागलं, त्याची पोरं शंकराची भक्त होती चांगली, आता ते पार शेवटच्या घडीला होतं. आणि मग आता त्या मुलांना वाटत याच्या तोंडात मरताना तरी शंकराचं नाव यावं, शिव 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 म्हणावं. त्याला म्हणायचे बाबा तुमचा अंतकाल जवळ आलेला, तुम्ही शिव शिव म्हणा. ते म्हणलंच नाही म्हणत म्हणता. मग काय केलं, पोरं हुशार होते, ते म्हणले आता काहीतरी निमित्त करून याला शिव म्हणायला लावायचं. आता त्याचा सगळा जीव संसारात अडकलेला होता. एक धान्याचं पोतं आणलं चांगलं आणि म्हाताऱ्याच्या समोरानं उभं केलं आणि फक्त उभं केलं असं नाही, ते खालून फाडलं आणि फाडून त्याच्यातून धान्य गाळायला लागलं. त्यांना वाटलं पोरांना की मरताना तरी निदान हे म्हातारं म्हणून की ते पोतं फाटलंय त्याला शिव, एवढं त्याच्या तोंडात शब्द बाहेर शिव. पण तो त्यांचा बापच होता ना महाराज, हा महत्वाचा विचार आहे. मग ते पोतं समोर उभं आहे, त्याच्यातून धान्य गळतंय, त्याला छिद्र पडलेलं, त्याला म्हणायचं ना हे शिव नाही, मला ऐक नाही. आवाज निघत नव्हता कशातून तरी, आरडाओरडा करून पोराला बोलावलं. म्हणलं काय झालं बाबा? आता त्याला वाटलं नक्की शिव म्हणणार. ते म्हणलं अरे हे पोतं फाटलं, मला टाच 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 म्हणल्याबरोबर जीव गेला मला. टाच म्हणतात जीव गेला, शिव म्हणलंच नाही. कोणाच्या तोंडात शिव येत असतं का? कोणी पण शिव म्हणतो का? त्याच्याकरता अभ्यास असावा लागतो. बिगर अभ्यासाच्या काही गोष्टी घडत नसतात. म्हणून भगवंताचं नामचिंतन अखंड त्यांनी आपल्या जीवनामध्ये होण्याकरता अभ्यास असला पाहिजे. त्याची आपलं सवय लावून घेतली पाहिजे. खाता पिता उठता बसता येता जाता देता घेता सर्व कार्य करिता हरी बोला, हरी हरी म्हणा, शिव शिव म्हणा. जे म्हणता येईल ते त्यांनी म्हणण्याचा प्रयत्न करा, पण सवय लावून घ्या, हा जास्त महत्वाचा विचार. जर अशा पद्धतीनं आपण अखंड शिव 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 म्हणत राहिलो, भगवान शंकराचे पाय आपल्या चित्तात धारण करून जर आपण वाचन त्यांनी शिव शिव म्हणत राहिलो तर काय होईल? महाराज अभंगाच्या तुम्ही ऐकतात ना सर्वजण? आता किती लोक मी तुम्हाला दाखवू की जे तोंडानं शिव शिव म्हणतात, पण अशी नजर कामानं खडखटी झालेली असते की ज्याला जूम नाही. महत्वाची गोष्ट सांगतो,
किती लोक तोंडानं देवाचं नाव घेतात पण एवढा भयंकर क्रोध करतात की त्यांना स्वतःचा क्रोध आवडत नाही. मग साधू संतांची ही प्रमाण खोटे आहेत तर ते लोक खोटे आहेत. थोडा विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. काय महाराजांचं म्हणणं आहे, नाथ महाराजांचं, ते म्हणतात वाचे वदता शिवनाम, तुम्ही मुखानं त्यांनी शिव शिव म्हणलं की काय होईल, तयानं बाधी क्रोध काम, त्याला क्रोध आणि काम बाधा करणार नाही. मग लोक शिव शिव म्हणत नाहीत का, म्हणतात. मग शिव शिव म्हणत असून त्यांच्याजवळ काम क्रोध तयार झाले दिसत नाहीत का, दिसतात. मग नाथ महाराजांचं म्हणणं खोटं आहे का, नाही. मग कसा काय समन्वय तुम्ही लावणार आहात, किंवाचे वदता शिवनाम तयानं बाधी क्रोध काम कसं लावायचं, हे लावण्यामध्ये पहिलं चरण लक्षात घ्यायचं. जसं त्यांनी आपण रोज हरिपाठ म्हणतो, देवाची द्वारी उभाक्षरवरी तेथे मुक्तीचा आणि साध यायला म्हणतात की नाही लोक, ते नीटनेटकं म्हणत नाहीत. आमच्या दिंडीत एक बाबा होते आणि ते त्याला हाऊस माईक जोडून घ्यायचा असा आणि माईक वरून हरिपाठ म्हणायचं. मग ते म्हणायला सुरुवात केली, देवाची द्वारी उभा शेण भरी तेथे शेण आहे बघ, ते म्हणणं सुद्धा नीट नाही पण मनात वाटतं की हा महत्वाचा विचार म्हणले शेण भरी. तसं नाही, ते क्षणभरी असं त्यांनी अर्थ आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मला फक्त सहज मुद्दा वर्णन करून सांगायचं. ते म्हणतात वाची वदता शिवनाम तयानं बाधी क्रोध काम, ज्याच्या मुखातून शिवनाम बाहेर पडतं त्याला काम आणि क्रोध त्रास देत नाही, त्याला बाधत नाही. मग अनेक लोक शिव शिव म्हणतात, त्यांना काम क्रोध बाधताना दिसतात. मग नाथांचं म्हणणं खोटं आहे का हे सांगण्याकरिता सांगतात. लोक देवाचे द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधेला म्हणतात. मग क्षणभर देवाच्या दारात उभं राहिल्याने 4 मुक्ती प्राप्त होतात. लोक तासन तास विना वाजवतात महाराज देवाच्या दारात उभं राहतात, एकही मुक्ती पाहायला भेटत नाही. का होत असेल असं, त्याचं कारण फक्त वाच्यार्थ घेतला, लक्षार्थाचा विचार केला नाही. लक्षार्थाचा पण विचार केला पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे. देवाचे द्वारी उभा क्षणभरी म्हणण्याचं तात्पर्य काय, देवाचे द्वारी हे माणसाचं शरीर हेच भगवंताच्या प्राप्तीचं द्वार आहे. पहिला मुद्दा, देवाचे द्वारी उभा क्षणभरी, क्षणभर उभं राहायचंय म्हणजे काय करायचं, जायचं घड्याळ लावून टाकली 1 सेकंद बरोबर राहायचं या शरीरात आल्यावर, असा अर्थ लावायचा नाही. क्षण शब्दाचा अर्थ लावायचं आयुष्य. आपलं जे आयुष्य मिळालं आपल्याला हे क्षण एवढंच आहे महाराज, क्षण भंगूर नाही महाराज, क्षणभराचंच आयुष्य आहे, महत्वाची गोष्ट आहे. मग काय करायचं, या देवाच्या द्वारामध्ये क्षणभर म्हणजे आयुष्यभर, आणि उभं राहायचं म्हणजे काय करायचं, उभं राहणं म्हणजे साधना करणं. माणसाच्या शरीरात आल्यानंतर आयुष्यभर साधना केल्याने काय होतं, तेने मुक्तीचारी साधेला, 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 माणसाचं शरीर हे देवाचं द्वार आहे. याच्यातला क्षण म्हणजे आयुष्य म्हणजे क्षण आहे. उभं राहणं म्हणजे साधना करणं आहे. जो मनुष्य माणसाच्या शरीरात आल्यानंतर आयुष्यभर साधना करतो त्याला 4 मुक्ती प्राप्त होतात असं ज्ञानोबराने म्हणायचे. लोक म्हणूनच बेजार आहेत, म्हणून 3 बाऱ्या म्हणतात. हरिपाठ दिवसातून 3दा करणारे लोक मला माहिती आहे, एकाही मुक्तीचा तपास नाही. मुक्ती म्हणजे काय याची कल्पना सुद्धा नाही, पण म्हणतात मात्र रट्टावून म्हणायचं काम चाललंय. म्हणून त्यांनी म्हणल्यानं होत नाही, अर्थ जाणल्यानं होतं, महत्वाची गोष्ट आहे. जसं वाचे वदता शिवनाम तयानं बाधी क्रोध काम, वाचन शिव शिव म्हणलं की काम क्रोध बाधत नाही. मग कसं काय बाधत नाही, त्याचा समन्वय लावायचा असेल तर पहिल्या चरणाशी लावावा लागेल अभंगाच्या. अभंगाचं पहिलं चरण म्हणतं शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती. भोळ्यांचा चक्रवर्ती असणारा अनुग्रह करणारा शिव, त्या शिवाचे पाय मी माझ्या चित्तात धारण केलेले आहेत. आणि हे चित्तात धारण करून जर त्यांनी वाचन मी शिव शिव म्हणत असेल तर मला क्रोध आणि काम बाधणार नाही. हा महत्वाचा विचार आहे.
म्हणजे त्याने पहिल्या मुद्द्यात जर पदार्पण केलं नाही तर दुसरा मुद्दा साधायचा नाही. हा महत्वाचा विचार आहे. मुलगा कधी होत असतो? तुम्ही गप झाल्यासारखे संन्याशी येत नाही. मुलगा कधी होतो? लग्न झाल्यावर होतो ना, म्हणा ना. बायको केल्यावर मुलगा होतो काय? फार पूर्णातली गोष्ट विचारते. सरळ सरळ गोष्ट आहे म्हणा. मुलगा कधी होतो? बायको केल्यावर होतो. त्याच्याशिवाय मुलगा होईल का? आवरच पुत्र म्हणतोय. महत्वाचा विचार. एक माणूस गेला वामन भाऊकडे. महाराज मला मुलगा झाला पाहिजे. दिलं तेव्हा नारळ दिल्यानंतर गेला घरी. वर्षाने परत आला. मला महाराज नारळ दिला मागच्या वर्षी, अजून मुलगा झाला नाही. परत दुसरा दिला नारळ. परत आला त्याने तिसऱ्या वर्षी. मला महाराज 2 बार नारळ दिला पण मुलगा नाही झाला. मग महाराजांनी सहज त्याला विचारलं, म्हणजे काय रे तुझं लग्न होऊन किती दिवस झाले? ते मला अजून लग्न नाही झालं. पाहिजे मला, म्हणजे लग्न नाही त्याच्या बापाला मुलगा होईल का? सरळ सरळ गोष्ट आहे. म्हणजे मुलगा होण्याकरिता आधी काय? लग्न झालं पाहिजे. म्हणजे पहिला टप्पा काय? लग्न होणं. मग दुसरा टप्पा मुलगा होणं. हे की नाही? कामक्रोध घालवायचे. वाचन शिव शिव म्हणल्यानं कामक्रोध जातील इथपर्यंत ठीक आहे, पण हा दुसरा टप्पा आहे. त्याच्या आधीचा टप्पा महत्वाचा काय? चित्तात शिवाचे चरण त्यांनी धारण करणं हे जास्त महत्वाचं आहे. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते, ज्यानं भगवान शंकराचे पाय चित्तात धारण करून मुखानं शिव शिव म्हणायला सुरुवात केली, त्याला काय होईल का? दयानं बाधे क्रोध काम, त्याला काम क्रोध बाधणार नाही. हा महत्वाचा विचार आहे. दोघांचीच नावं कावर घेतले, कामाचे आणि क्रोधाचे? भगवान शंकर असे आहेत महाराज की दोघांवर विजय भगवान शंकरांना प्राप्त करून घेतला. कामावर विजय मिळवला आणि क्रोधावर विजय मिळवला. काम आणि क्रोध भगवान शंकराच्या समोर बापुडे आहेत म्हणा. काळ सुद्धा भगवान शंकराचं नाव घेऊन त्यांनी घाबरतो. दड 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 भय सुटले काळा बापुडे रे, म्हणून शिवनामाशी कळ कापडी असे विका पारे. म्हणून त्यांनी अशा पद्धतीने भगवान शंकराचं नाव हे शिकलं आहे, जे त्यांनी महाराज काळाला सुद्धा भीती दाखवणार अशा पद्धतीचं आहे. म्हणून त्यांनी महाराज काम क्रोधाचं भय भगवान शंकराचं नाम, जो चित्तात भगवान शंकराच्या चरणांना ठेवून मुखानं भगवान शंकराचं नामचिंतन करतो, त्याला त्यांनी काम क्रोधाची त्यांनी भीती शिल्लक राहत नाही, ते त्याला त्रास देत नाहीत. काम हा भगवान शंकराला घाबरलेला आहे. भगवान शंकराला समाधीतून जाग करण्याकरिता हा कामदेव आला. यानं आंब्याच्या झाडावर बसून पंचप्राण बाण आहेत महाराज. देवाजवळ 5 बाण आहेत. उद्दीपन, स्तंभन असे त्यांनी, उच्चाटन अशी त्यांनी त्या बाणांची नाव आहेत. संमोहन असे 5 बाण आहेत. हे 5ही बाण भगवान शंकरावर अशा पद्धतीने सोडले आणि मग भगवान शंकरांना समाधी उत्थान झाली. तिसरा डोळा उघडला आणि मूर्तिमंत असणारा काम समोर उभा त्यांनी पाहिला. जाळूनच टाकलं महाराज. पण भगवान शंकराच्या दृष्टिक्षेपानं काम जळून जातो, एवढं सामर्थ्य भगवान शंकराचं आहे. म्हणून त्यांनी शिवशिव म्हणणाऱ्या माणसाला काम त्रास देत नाही. क्रोध भगवान शंकराच्या समोर उभा राहत नाही. कसं काय क्रोध उभा राहत नाही? भगवान शंकराच्या सासऱ्यानं भर सभेमध्ये भगवान शंकराची निंदा केली महाराज. श्रीमद भागवत कथा तुम्ही अनेक वेळेला ऐकता. त्याच्यामध्ये त्यांनी असा विदुर आणि मैत्रेयाचा संवाद आलेला आहे. या संवादामध्ये त्यांनी विदुरानं मैत्र्याला प्रश्न विचारला. भवे शिवदाम श्रेष्ठे दक्षोदहितवत्सला विद्वेषवर अनाहतात्मजाम सती. सतीचं वर्णन त्यांनी प्रत्यक्ष पाहायला मिळालं. काय केलं? भगवान शंकराला आमंत्रण दिलं दक्ष राजाने. तुम्ही ऐकतात ना? आवाज येतो? दक्ष राजा सगळ्या देवदेवतांना आमंत्रण दिलं. भगवान शंकराला आमंत्रण मिळालं. सर्वजण आले. आल्यानंतर यज्ञाला सुरुवात करायचे. यजमान उशिरा आला. यजमान म्हणजे ते यज्ञाचा मालक, तो उशिरा आला. त्याला प्रजापती पद प्राप्त झालं होतं. माणसाला पद प्राप्त झालं की माणूस फुगीर होतो आणि फुटायलाच होतो. पण त्याला माहित नाही पद काय फार दिवसाचं नसतं, थोड्याच दिवसाचं असतं. कधी उचल बांधली होईल सांगता येत नाही, पण पदानच माणूस फुगून फुटायला होतो. असं त्याला झालं.
आणि त्या पदानं फुगलेला हा दक्ष त्यांनी उशिरा आला आणि आल्यानंतर त्याला पाहून सगळे लोक उठून उभे राहिले. फक्त 2 लोक उभे राहिले, एक भगवान ब्रह्मदेव आणि भगवान शंकर. त्यानं बारकाईनं पाहिलं, आसनावर जाऊन बसला. तुम्हाला सगळे उभे राहिले, 2 जण उभे राहिले नाही. का बरं उभे राहिले नसतील? बारकाईनं ब्रह्मदेवाकडे पाहिलं, मग हा माझा बाप आहे. मुलगा समोर आल्यानंतर बापाला उठून नमस्कार करायची काय आवश्यकता नाही, तुम्ही बसले ठीक आहे, माझे वडील आहेत. पण हा शंकर स्वतःला काय समजतो, हा तर माझा जावई आहे, मी याला मुलगी दिलेली आहे, असा त्याने विचार दक्ष राजा करू लागला. आणि मग त्यांनी कोपायमान झाला आणि रागावून त्यांनी सगळ्या लोकांच्या समोर म्हणाला, बघा हा शंकर स्वतःला काय समजतो, मी म्हणून मुलगी दिली, कोणी दिली असती का? मसलवाट्यात राहतो, अंगावर कपडे तरी घालायला आहेत का? अनंग तळंग फिरत राहतो, प्रेत जळतात त्याच्या समोर त्यांनी बसून राहतो, त्याच्या अंगावर 7 विंचू त्यांनी फिरत असतात, सगळ्या अंगाला त्यांनी भस्म लावून त्यांनी फिरत राहतो, जटाजूट त्यांनी बांधत राहतो, भंग धतुर्याला त्यांनी चालत असतो. आणि अशी याची अवस्था असा असणारा अमंगल वेशधारी हा शंकर आहे. मी याला त्यांनी मुलगी दिली, मला पाहून नमस्कार करीत नाही, निंदा करू लागला भगवान शंकराची. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? जास्त लोक नसू द्या, एवढेच लोक असू द्या, फक्त एवढेच. आणि एवढ्या लोकांना उभं राहून एखाद्या माणसाने जर आपली निंदा केली, आणि जास्त शब्दात नाही, एखाद्याच शब्दात, फक्त एखादाच खऊट शब्द जर एखादा माणूस एवढ्या माणसात जर आपल्याला बोलला, तुम्ही ऐकतात पण सगळे, तर जरा विचार करा माझ्या बोलण्यावर. एवढेच लोक आहेत, एवढ्या लोकांनी एखादा माणूस उभा राहिला आणि तुम्हाला एक शब्द वाईट बोलला, काय वाटेल? असं वाटतं त्याचं मुंडकं धरू, काय कोर्टात जाऊ, काय संस्कार फोडू, नेमकं काय तर पाय मोडू, काय करू, इतका जीव का सांगतो. एक शब्द सुद्धा, हे बघा आजच्या समाजामध्ये अरे म्हणलेलं सुद्धा माणूस सहन करीत, लगेच दुसरा शब्द बाहेर पडतो, का रे? तो जर मला अरे हा लगेच म्हणतो का रे. एवढी सुद्धा त्यांनी सहनशीलता या कलियुगात लोकांकडे राहिलेली नाही. आणि एवढी तोंडावर निंदा करणं, सहन करणं काय सोपी गोष्ट आहे का? भगवान शंकराने एवढी निंदा दक्ष राजाने केली सुद्धा, तरी सुद्धा ती पचवली. म्हणजे क्रोध आला नाही, निंदा केल्यानंतर सुद्धा क्रोध येऊ नये, विशेष गोष्ट. हे सगळ्यांना जमत नसतं, हे ठराविक लोकांनाच जमतं. आता ज्यांचा अभंग आपण चिंतनाकरता घेतला की नाही, त्यांच्या अंगावर 108 वेळेला थुंकला. शिव्या देणं तर आमची गोष्ट आहे ना, थुंकला, यवन अंगावर थुंकला, प्रसाद देऊन केला. आपल्याला शिवी दिली एखाद्याला तरी पण वाईट वाटतं, थुंकल्यावर आपण काय करू? महत्वाची गोष्ट आहे, त्याचा उद्धार करून टाकला, यवनाचा उद्धार केला. त्याचं ते पान खाऊन खाऊन कोण उपळलं, आणि उपळल्यानंतर त्याने मला शेवटी शरण आला, मला तू माणूस आहे का भूत आहे? एवढं मी अंगावर थुंकलो तरी पण तुम्हाला काहीच म्हणत नाही. ते म्हणले तू नको पाया पडू, मीच तुझ्या पाया पडायला पाहिजे. म्हणजे का बरं? तुझ्यामुळे मला 108 वेळेला गंगेचं स्नान झालं. म्हणजे त्याचाच आणखी उपकार झाल्याला दाखवलं. याला म्हणायचं शांती ब्रह्म. असे भगवान शंकर शांती ब्रह्म आहेत. म्हणजे सहजासहजी सगळ्यांना जमण्यासारखं नाही, म्हणून ते भगवान शंकराला जमतं. पण क्रोध भगवान शंकराला त्याने आला नाही. म्हणजे क्रोधावर विजय कसा प्राप्त करून घ्यावा हे भगवान शंकराला चांगल्यापैकी माहिती आहे. काम आणि क्रोध हे भगवान शंकराचं नाव घेतलं तरी जवळ येत नाही. पण जो त्याने मला चित्तात भगवान शंकराच्या चरणांना धारण करून मुखानं त्याने शिव शिव म्हणत राहतो, त्याला क्रोध आणि काम त्याने बाधत नाहीत. म्हणून त्याने म्हणत असं जो चिंतन करतो त्या चिंतनाचा परिणाम जर काय होत असेल तर भगवान शंकर त्याने म्हणत, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, चित्तात भगवान शंकराच्या चरणांना ठेवून जो वाचन त्यांनी भगवान शंकराचं नामचिंतन करतो आणि हे नामचिंतन करता करता त्याच्या जीवनातून काम क्रोध संपून गेलेले आहेत, त्यावेळेला काय घडतं तर भगवान शंकर स्वतः त्याच्या समोर प्रत्यक्ष उभे राहतात आणि तो भक्त भगवान शंकराला पाहतो. भगवान शंकराला त्याने पाहिलं की काय घडतं अभंगाच्या
माणूस जास्त एकाग्र झाला की मग आम्हाला सवय आहे आणि आमच्या कीर्तनात जास्त होते. कीर्तनच त्या प्रकारचं असतं. असं धर्म, अर्थ, काम, मोक्ष ज्या कीर्तनात जास्त विनोद केले जातात, हसायला मस्ती मिळतं, त्याच्यात असं कोणी पडत नाही. जे असं टेन्शन येणारं कीर्तन झालं की माणूस पडलाच नाही. 2-4 दिवसातून एकदा तरी असा अनुभव आम्हाला येतोच. हे आमचा अनुभव आहे. असं ते धर्म, अर्थ, काम, मोक्ष शिवदेखता प्रत्यक्ष बघा. शब्दांची रचना करताना प्रत्येक चरणात कशी रचना आहे. पहिल्या चरणात रचना केली शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, म्हणजे चित्ताचं वर्णन केलं. चित्तात शिवाचे पाय धारण करायचे. दुसऱ्या चरणात वर्णन करताना असं वर्णन केलं वाचेवदत्त शिवनाम, म्हणजे वाचन शिवनाम घ्यायचं. तिथं चित्तात पाय धारायचं सांगितलं. दुसऱ्या चरणात वाचन शिवनाम घ्यायचं. आणि तिसऱ्या चरणात वर्णन करताना सांगितलं शिवदेखता प्रत्यक्ष, शिव पाहायचं, चित्तात धारण करायचं, वाचन त्यांनी गुणानुवाद घ्यायचे आणि त्याला पाहायचं. या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ह्या क्रमाक्रमानंतर शिव पाहायचा असेल, पिंडीला पाणी घालणं, बेल त्यांनी वाहणं, फुलं वाहणं, इथपर्यंत तर सगळेच लोक करू शकतात. पण कधीतरी मनात अशी भावना तयार होणं पण गरजेचं आहे की हा देव मला दिसावा. जर दिसावा असं वाटलंच नाही, कधी दिसणारच नाही मला. वाटल्यावर त्याला काय काम पडलं तुमच्या वाचून? तो त्याच्या मस्तीत मस्त आहे. मला खरं सांगू का, भगवान शंकर लवकर का प्रसन्न होता? तिथं जर जाऊन कोणी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणत बसला तर त्याच्या समाधीत त्यांनी विक्षेप निर्माण होतो की नाही? त्याच्या चिंतनात विक्षेप, भगवान शिवाच्या चिंतनात विक्षेप निर्माण होतो. मग खटखट सहन होत नाही. खटखट निसंग तुम्हाशी राहणी एकट नाही, कटकट सावध कटकट सहन होतो. की खटखट याने इथं घालण्यापेक्षा लवकर प्रगट होऊन याला काय पाहिजे देऊन टाकायचं कळ, असं त्यातला भाव आहे. का बरं लवकर प्रसन्न होतो? खटखट घालवायचं म्हणून प्रसन्न होतो, हा त्यातला विशेष भाव. पण निदान खटखट वाटोय म्हणून तरी ओम नमः शिवाय म्हणा, तेवढा करता तरी निदान म्हणा, हा महत्वाचा विचार. मग भगवान शंकर असे देवत आहे की जी प्रसन्न लवकर जागी होते, त्याचं कारण हेच आहे. आधी आपल्या चित्तामध्ये आपण भगवान शंकराच्या चरणांना धारण केलं पाहिजे. चित्तात भगवान शंकराचे चरण धारण करायचे. ते चित्तात धारण केल्यानंतर मग त्यांनी आपलं जीवन जगत असताना तोंडाला त्यांनी एक काम द्यायचं. तुम्ही ऐकतात का सर्वजण? तोंडाला काम द्यायचं, भगवान शंकराचं नामचिंतन करायचं. थोडी एक गंमत सांगा, तुम्ही ऐकतात का सर्वजण? ऐका. माणसाचं तोंड तेच बोलतं जे त्याच्या चित्तात असतं. परत सांगू का? माणसाच्या तोंडातून तेच बाहेर पडतं जे त्याच्या चित्तात असतं. आता आपलं तपासा सगळ्या लोकांनी, 24 तासात आपण काय काय बोलतो? आपलं तोंड 24 तासात काय काय बोलतो? राजकारणाच्या गप्पा मारतं, काय घेणं देणं नसतं. राजकारण त्याच्या जागेवर आहे. आपण सामान्य माणसावर फारच जर उठारेटा असला तर माणूस त्याच्यात जातो सुद्धा. पण ज्याला त्याच्याशी काय घेणं देणं नाही तोही तिथं डोकं लावतो. का बरं डोकं? त्याच्या तोंडातून ही चर्चा का बाहेर पडते? त्याचं कारण त्याच्या चित्तात ते बसलेलं आहे म्हणून. म्हणजे मनी बसे ते स्वप्नी दिसे, हे दिसतंय की नाही? तसं नाही, मला जे अंतकरणात घर करून बसतं तेच तोंडातून बाहेर येतं. देखला डोळा पैसला मनी तोची जीवनी, जे मनात घर करून बसलं तेच तोंडातून बाहेर येतं. लोक 24 तास प्रपंचाविषयी बोलतात, तोंडाला जून नाही म्हणत. 24 तास प्रपंचाविषयी बोलतात. तिच्या सुनाने तसं केलं, तिच्या नातवाने असं केलं, तिची जाव तशी म्हणली, तिच्या सासूने असं करावा का? याच्याशिवाय दुसरा काही धंदा नाही, याच्याशिवाय दुसरा काही धंदा नाही. का? फक्त चित्तात तेवढंच साठवले म्हणून. जर त्यांनी चित्तामध्ये भगवान शंकराचे चरण, भगवान विष्णूचे चरण साठवले गेले तर तोंडातून त्याच्याशिवाय दुसरं काही निघणारच नाही, त्याच्या प्रेमाशिवाय दुसरं काही निघणारच नाही. म्हणून असं कीर्तनात बुवा बोलायला लागला की थोडे आपले पण पानं उचकायचे आणि तपासून पाहायचे आपल्या तोंडातून काय निघतं, ते खरं बोलतोय. फार राग आला तर पुढच्या वेळेला बोलू नका, नाही यायचं, काय पडलं त्याच्या वाचून? खरं बोलायचं कशाला टाळायचं? मला महत्वाची गोष्ट आहे, वस्तुस्थिती आहे नाही. म्हणून काय माणूस बोलत राहतो तोंडातून? जे त्याच्या चित्तात बसलेले ते बोलत राहतो. पण अभंगाची रचना किती सूत्रबद्ध आहे बघा. आधी म्हणले चित्तात पाय साठवायचे, ज्याच्या चित्तात पाय साठवले गेले तो काय करेल? त्याच्या तोंडानं वाचेवदत्ता शिवनाम, शिव शिव म्हणत राहिले. जे चित्तात आहे ते तोंडातून बाहेर पडत. आणि मग त्याला काय होईल? कामक्रोध शांत होते. कामक्रोध जर शांत झाले तर मग काय होईल? प्रत्यक्ष भगवान शंकराचं दर्शन प्राप्त होईल. शंकराचं दर्शन प्राप्त होईल कधी?
या प्रोसिजरने गेल्यानंतर होईल. शंकराचं दर्शन पाहिजे ना सगळ्या लोकांना. कशा करता आले इथं तुम्ही? तुझं कीर्तन होतो ना, असा अर्थ आहे का? शिवरात्र म्हणून जायला पाहिजे म्हणून शंकराकरता आले की नाही तुम्ही सगळेजण? मग शंकराकरता जर आले आणि शंकर जर पाहायचं असलं तर काय करावं लागेल? पहिली पायरी, चित्तात त्याचे पाय साठवा. दुसरी पायरी, तोंडाने लोकांचे खलबत्ते फुटू नका, फक्त शिव 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 म्हणत राहा. दुसरा मुद्दा, आणि अखंड जर असं म्हणत राहाल तर तिसऱ्या मुद्द्यात जाल, शिव प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा राहील. आणि शिव डोळ्यासमोर उभा राहिला की काय होईल? धर्म, अर्थ, काम, मोक्ष, शिव देखता प्रत्यक्ष. प्रत्यक्ष शिवाला पाहिलं की चारही पुरुषार्थ प्राप्त होते. धर्म शब्दाचा अर्थ पुण्य. धर्म म्हणजे काय? पुण्य. अर्थ म्हणजे संपत्ती. आलं म्हणजे संपत्ती कमवायचं का? मी पण परमार्थातलाच आहे, रेटून संपत्ती कमवायची, तसं नाही संपत्ती. मग कोणती संपत्ती? तुला खायला जेवढी लागते ना तेवढी संपत्ती. खायला लागतं ते वेगळं आणि आयुष करायला लागतं ते वेगळं. परत म्हणून हे वाक्य, खायला लागतं ते वेगळं. लोक खाण्याकरता नाही 8 तास, आयुष करण्याकरता 8 तास. नाही तर पत्र्याच्या खोल्यांमध्ये पण राहणारे लोक आहेत. त्याच्यापेक्षा सांगतो, पालात राहणारे लोक आहेत आणि बंगल्यात राहणारे लोक आहेत. दोन्ही पण जगतात. महत्वाचा विचार आहे मला. फक्त अडचण कुठे आहे? अडचण त्याच्या पाहण्यात आहे, त्याच्या दृष्टिकोनात आहे, त्याच्या विचारसरणीत आहे. त्याला थोड्याच जमत नाही, हा त्रास आहे. नाहीतर चटणी भाकरी खाणारा माणूस पण जिवंत आहे आणि गुलाबजाम खाणारा माणूस पण जिवंत आहे. त्रास कशात आहे? फक्त अट्टहासात त्रास आहे. मला मी प्रमाण सांगतो, ते म्हणतात करिता बरोबरी दुरावसी तुरी आणि फळाची बरोबरी जर आपण करत राहिलो तर मग मात्र काही मला भयंकर वेदना काही सहन कराव्या लागतात. हा महत्वाचा विचार. अर्थाशिवाय जीवन चालत नसतं हे जरी खरं असलं तरी अर्थ किती असावा यालाही महत्व आहे ना. हा पण महत्वाचाच विचार आहे. मग किती असावं? महाराज म्हणतात, निर्वाहा पुरते अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान कोठे गुहा, कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. महाराजांचं प्रमाण आहे. ते म्हणतात, त्यांनी तुला किती लागते खायला? निर्वाहा पुरते अन्न आणि आच्छादन. राहण्याला घर असावं, खाण्याला अन्न असावं. तुकोबारा म्हणतात, तेव्हा तुम्हाला ऐकू येतं का? मागच्या लोकांना येतं ना. महाराज म्हणतात, कळना अथवा कोंडा दे भुकेच्या तोंडा. मागणे लय नाही देवा, माझं मागणं लय नाही. मग कळना अथवा कोंडा दे भुकाच्या तोंडा. भूक लागल्यानंतर त्याने कळना कोंडा कवायला खायला दे. याच्याकरता लागणारा जो अर्थ आहे तो अर्थ म्हणजे धर्म म्हणजे पुण्य, अर्थ म्हणजे संपत्ती, काम म्हणजे इच्छा. सगळ्यांच्या अंतःकरणात अनेक प्रकारच्या इच्छा आहेत. काम शब्द आला रे आला पण ती लोकांच्या डोळ्यासमोर फक्त मैथूनच उभा राहतो. फक्त मैथुनालाच काम म्हणतात असं नाही. मग काम कशाला म्हणायचं? काम म्हणजे इच्छा. कशा कशाची इच्छा? खाण्याची इच्छा, लेण्याची इच्छा, राहण्याची इच्छा, पाहण्याची इच्छा, ऐकण्याची इच्छा, बोलण्याची इच्छा, अनंत प्रकारच्या इच्छा आपल्या पोटात असतात. या सगळ्या इच्छांनाच त्यांनी काम असं म्हणतात. हा काम आहे. या सगळ्या प्रकारच्या कामाला शांत होणं आणि कोणत्याच प्रकारची इच्छा अंतःकरणात शिल्लक न राहणं याचं नाव पूर्ण कामाला असतं. भगवान शंकराच्या कृपेने काय होतं? भगवान शंकराला पाहिल्यावर काय होतं? त्याला पाहिलं की धर्म पूर्ण होतो, म्हणजे पुण्य त्याला विपुल स्वरूपात प्राप्त होतं. भगवान शंकराला पाहिल्यावर काय होतं? त्याला पाहिल्याने त्यांनी अर्थ पूर्ण होतो. म्हणजेच तात्पर्य अर्थ काय? तुम्हाला त्यांनी खाण्यापिण्याची, राहण्या लेण्याची चिंता शिल्लक राहत नाही. भगवान शंकराला पाहिल्यानंतर काम पूर्ण होतं. म्हणजे काय? तुमच्या पोटातल्या सगळ्या इच्छा त्यांनी भगवान शंकराच्या कृपेने पूर्ण होतात. आणि ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणात कसलीच इच्छा राहत नाही, कोणत्याच प्रकारची वासना शिल्लक राहत नाही, त्यावेळेला जे प्राप्त होतं त्याचं नाव आहे मोक्ष. त्याला काय म्हणायचं? मोक्ष. मोक्ष म्हणजे सगळ्या प्रकारच्या वासना संपून जाणं, निर्वासन स्थिती प्राप्त होणं, याचं नाव आहे मोक्ष. पण असा मोक्ष त्याने प्राप्त होतो. कशाला प्राप्त होईल? शिवदेखता प्रत्यक्ष. पण शिवाला प्रत्यक्ष पाहिलं की धर्म, अर्थ, काम, मोक्ष चारही पुरुषार्थ त्यांनी प्रत्यक्ष पाहायला मिळतात, म्हणजे त्यांनी प्राप्त होतात. ही भगवान शंकराची भक्ती आहे. म्हणून त्यांनी सारांश रूपानं जर पाहायचं ठरलं तर हा भगवान शिव काय करतो? तर आपल्या अंतःकरणामध्ये त्यांनी असणारी काळाची भीतीच संपून टाकतो. काळाचं भय निघून जातं आणि जीवनमुक्त असणारी अवस्था प्राप्त होते. ती कशानं होत असेल तर फक्त भगवान शंकराच्या अनुग्रहानं, भगवान शंकराच्या कृपेनं होते. म्हणून महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात
नाशिक असा आहे जो भेव शब्दासारखी भीती कलिकाळाची भीती घालवणारा आहे. म्हणून अशा पद्धतीने जर आपण भगवान शंकराच्या प्राप्तीची साधना केली तर भगवान शंकर आपल्या जीवनातल्या कलिकाळाची भीती घालून टाकतील आणि आपल्याला जीवनमुक्त स्थिती प्राप्त होईल. हे दिव्यत्व त्यांनी भगवान शंकराच्या कृपेने प्राप्त होतं, अनुग्रहाने प्राप्त होतं. असं त्यांनी अभंगाच्या माध्यमातून नाथ महाराज त्यांनी वर्णन करतायत. माझ्या बुद्धीप्रमाणे हे मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. अजूनही अभंगाचा वेगळा अर्थ असू शकतो, फक्त जो तो आपल्या बुद्धीनुसार ते मांडण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे, निर्धारित वेळ बरोबर झालेलीच आहे आणि थांबलं पाहिजे. याच्यानंतर अजून 2-3 कार्यक्रम आमच्याकडे आहेत, म्हणून थोडी संध्याकाळपर्यंत ऊर्जा टिकून राहावी म्हणून स्वतःच्या मनाला आळा घालून त्यांनी थांबण्याचा प्रयत्न करतो आहे. असो, आपण सर्वजण एकत्र येऊन मोठ्या प्रेमानं त्यांनी ही सेवा या ठिकाणी करतो आहोत. मोठा उत्सव या ठिकाणी घडतो आहे, सप्ताह त्यांनी घडतो आहे. सर्वजण आनंद घेतात, असाच आनंद उत्तरोत्तर सर्वांना त्यांनी घेत राहावा. निरोप म्हणून त्यांनी सर्वांना सांगतो, मागच्या वेळी सांगितलं संतपीठाचं काम जे तुमच्या समोर त्यांनी सांगितलं त्याचं काम सुरू झालेलं आहे. म्हणजे आता त्याची लेवलिंग झालेली आहे. म्हणजे हरिभक्तीपरायण हनुमान महाराज भागवत यांचं असणारी मशीन आहे पॉकलँड, त्यांनी 1 महिनाभर तिकडेच ठेवलं आणि 1 महिन्यामध्ये त्या मशीननं त्यांनी संपूर्ण जेवढं क्षेत्र आपल्याला त्यांनी तयार करायचं आहे त्याची संपूर्ण लेवल त्यांनी झालेली आहे. आणि आता त्यांनी मंदिराच्या मुख्य कामाला सुरुवात होणार आहे. ज्या लोकांनी प्रत्यक्ष एक स्वतंत्र मंदिर बांधून द्यायचं कबूल केले ते लोक तयार आहेत मंदिर बांधून द्यायला. म्हणजे आता एका मंदिराच्या कामाची सुरुवात होईल आणि लवकरात लवकर आपल्या सगळ्यांना तिथं पंढरपुरासारखं आळंदीसारखं त्यांनी स्वरूप पाहायला मिळेल. आपल्या जवळ त्यांनी भगवत चिंतन करण्याकरिता जाऊ शकतो, असाच त्यातला अट्टहास आहे. बाकी कोणत्याच प्रकारची भावना अंतःकरणात नाही. त्या माध्यमातून काय मला बुवा व्हायचंय, बाबा व्हायचंय, महाराज व्हायचंय तसलं राहिलं नाही काय आता. त्याची काय आवश्यकता नाही, कारण बुवा पण गेले, बरेच गेले, बाबा गेले, महाराजही गेले, कोणी शिल्लक राहत आणि काही शिल्लक राहत. हा सिद्धांत आहे, प्रकृतीचा नियम आहे. प्रकृती परिवर्तनशील आहे. तिने आतापर्यंत फार पडदे टाकलेले आहेत आणि तिने टाकलेल्या पडद्यात फार लोक बुजून गेलेले आहेत. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून काही कोणाचं शिल्लक राहत नाही. म्हणून माझा वैयक्तिक तिथं काही शिल्लक ठेवायचं मला म्हणून अट्टहास चाललाय जर कोणाला वाटत असेल तर तो त्या माणसाच्या मनातला गैरसमज आहे. त्याला मी काय करू शकतो, कोण काय समज करून घेईल त्याला मला काय. मला एवढंच कळतं की आपण सगळेजण वैष्णव वारकरी आहोत आणि आपल्या सगळ्यांना हयातीत भगवंताच्या चिंतनाचा आनंद घ्यायचा आहे आणि उड्या मारून नाचून बेभान होऊन त्यांनी आनंद घ्यायचा आहे. म्हणून तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंद घेण्याकरिताच अट्टहास आहे. आता कीर्तनाला सुरुवात झाली त्यावेळेला 10:30 वाजले होते आणि आता त्यांनी 12:15 वाजत आले. 10:30 परत वाजवता येणार नाही. वाजतील पण ते उद्या वाजतील, पण ते उद्याचे आजचे असणार नाही. आजचे गेलेच आता परत कधीच पाहायला भेटणार नाही. हा महत्वाचा विचार. आणि याच्यानंतर त्यांनी 2 वाजणार आहे, पण ते अजून तुम्ही पाहिले नाही आणि मी पाहिलं का नाही सांगता यायचं नाही. माझं मत तुम्ही तुमचं बघा. मग एवढं क्षण भंगूर आहे माझ्या. म्हणजे आता गेलेला क्षण आपल्याला परत आणता येत नाही आणि पुढचा क्षण आपण पाहिला नाही. जो क्षण आज आहे आता हाच क्षण आपण आनंदात त्यांनी करू शकतो. म्हणून जीवनाचा आनंद जर घ्यायचा असेल तर साधू संतांच्या मार्गावर चालून भगवंताच्या चिंतनात नाचून उड्या मारून त्यांनी घेता येऊ शकतो. म्हणून सर्व वैष्णवांना एकत्र करावं आणि एकत्र करून त्यांनी दिव्य आनंद सर्वांना प्राप्त व्हावा याचाच करता अट्टहास आहे. माझ्या भावना सगळ्या लोकांना कळाल्या, त्यापेक्षा सगळ्या लोकांनी माझ्या भावना स्वीकारल्या, स्वीकारून भरभरून मदत करायची ठरवली आणि त्या सगळ्या लोकांच्या मदतीतून क्षेत्र खरेदी झाली. यांनी तसंच मशीन देऊन टाकलं, फक्त डिझेल त्यांनी द्यायचं आणि मशीन महिनाभर मशीन त्यांनी चालवणं सोपी गोष्ट नाही. त्यांनी दिलं आणि फार सुंदर असणारं काम पण झालं. मंदिर बांधून देणारे लोक श्रद्धेनं मंदिर बांधून देण्याकरिता तयार आहेत. ज्याच्या त्याच्या भावनेनं ज्याच्या त्याच्या श्रद्धेनं या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि विशेष गोष्ट भगवंताकरिता चाललंय, माझ्याकरिता नाही. मग द्यायचं असेल तर ते भगवंताकरिता आता देणारे लोक आहेत. त्यांना माझा निरोप आहे की चुकून सुद्धा मनात म्हणू नका आम्ही महाराजाला दिले. महाराज काय वर घेऊन आला आहे का बाजू, महाराजाकरता नाही, हे भगवंताकरता तुम्ही दिलंय आणि भगवंताच्याच कामाचा आहे. आपल्या सगळ्यांना आनंद त्या ठिकाणी घेता येईल म्हणून असं त्यांनी संतपीठाचं काम सुरू आहे.
ज्यांच्याकडे त्यांनी मनातून ते कबूल केलेले असतील त्यांनी लवकरात लवकर आता त्याची तरतूद करावी आणि करून अशा पद्धतीने पुढच्या कामाला मार्गी लावावं असं निरोप म्हणून फक्त आठवण म्हणून तुमच्या सर्वांच्या समोर सांगितले. लॉकडाऊनने सगळ्या लोकांना लॉक करून टाकले, त्याच्यामुळे काही ठिकाणी हालचाल करता येत नाही. म्हणून जरी हालचाल करता येत नसली तरी सुद्धा लोकांनी सहकार्य करणं मात्र बंद केलं नाही. असं शिवरात्रीचे कार्यक्रम अनेक ठिकाणी रद्द झाले, सप्ताह रद्द झाले, पण कर्मधर्म सेवकांना आपल्या कोणत्याच प्रकारची अडचण आलेली दिसत नाही. ही भगवंताची कृपाच आहे. म्हणून भगवान कृपा करत असतो, फक्त कार्यकर्ते मंडळी जे आहेत ते सज्ज असतात. हा महत्वाचा विषय. आता थोड्या वेळाने जर पेढे तुला करायचे आहे, भागवत गुरुजींनी मला काल संपूर्ण त्यांनी वर्णन करून सांगितलं कसा कार्यक्रम सुरू आहे, कोणत्या पद्धतीने ही सगळी मंडळी आली होती. या सगळ्यांच्या माध्यमातून इथल्या कार्यक्रमाची रूपरेषा कळाली. हरिभक्तीपरायण आदरणीय श्री वसंतराव मोठ्या संकटातून त्यांनी भगवंताच्या कृपेनं महादेवाच्या कृपेनं बाहेर आले. पण कधी लहान असताना त्यांनी मनात असंच संकट आलं होतं. आईने नवस केलं होतं की भगवान शंकराच्या समोर त्यांनी पेढे तुला पेढे त्या वजनाचे त्यांनी नवस होता, तो राहिला होता. पण कदाचित आता त्यांनी भगवान शंकराची कृपा झाली म्हणून तसाच नवस त्यांनी पूर्ण करावा ती भावना अंतकरणात ठेवून त्यांच्या वजनाचे पेढे त्यांनी अशा पद्धतीने वाटायचे आहे. तो कार्यक्रम या ठिकाणी आपण पाहणार आहोत. म्हणून आता आपण वर्गासारखं बरंच माझ्याकडे आहे तरी सुद्धा थांबून आपण पुढील कार्यक्रम लवकरात लवकर पाहायला हवा. या भगवान शंकराचं त्यांनी वर्णन, या भगवान शंकराचं स्वरूप कशामुळे कळत असेल तर ते संत मायबापांच्या कृपेने कळत असतं. म्हणून त्या प्रेमानं ज्या संतांनी आपल्याला शिवाची ओळख करून दिली त्या संतांचं चिंतन थांबूया. ते ज्ञानेश्वरी गुणवान मंडळी फार सुंदर साथ केली. तुम्हाला सर्वांच्या